नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. चला तयारीला लागा. तलाठी पदभरतीची जाहिरातीची चाहूल संकेत मिळालेले आहेत, चाहूल देखील लागलेली आहेत आणि ते आज या ठिकाणी मी महसूल विभागाचा आकृतीबंध या ठिकाणी मंजुरीसाठी आलेला आहे आणि त्याचं विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या फायद्याचा आहे. तुम्हाला येणारी जी काय ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमचं स्वप्न तलाठी होण्याचं साकार होणार आहे, त्याची सुरुवात या ठिकाणी आता जाहिरातीची सुरू झालेली आहे. लवकरात लवकर जाहिरातीचा महिना हा ड्राफ्ट तयार करायला घेतील असं मला वाटतंय. हा आकृतीबंध आपल्यासाठी किती फायद्याचा आहे, या आकृतीबंधामधून आपल्याला काय मिळणार आहे हे या ठिकाणी आपण बघूया. चला तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण तलाठी फॅक्टरीची ही बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. ऑनलाईन आहे प्लस रेकॉर्डेड आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर बघू शकताय. बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीचा ठोकळा त्या पार्श्वभूमीवरती आपण केलेला आहे. जे विद्यार्थी बॅच घेतील त्या विद्यार्थ्यांना हा तलाठी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी मोफत मिळतोय. प्लस 500 प्लस टेस्ट आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या बॅच मध्ये देतो आहोत. 500 प्लस टेस्ट सोडवणारे विद्यार्थी या वर्षी तलाठी होणार म्हणजे होणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, कारण एवढाच सराव केल्यानंतर विद्यार्थी यशापर्यंत पोहोचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही तयारी करण्याची सुवर्ण संधी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली लाभणार आहे आणि तज्ज्ञ नामवंत शिक्षकांची टीम या ठिकाणी आपल्या सोबत कायमस्वरूपी तलाठी होईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. काळजी करू नका, कसली काळजी करू नका. बघा ही बॅच घेण्यासाठी 9226018181 नंबर बघा, 922601 या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घ्यायची आहे. चला, जो काही महसूल विभागाचा आकृतीबंध आहे 2 एप्रिल 2026 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा थोडक्यात सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. बघा हा 2 एप्रिलचा आहे. बघा आज आपण लगेच या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी घेतोय. शासन निर्णय झालेला आहे. विषय काय आहे बघा, महसूल विभागातील सुधारित आकृतीबंध मंजुरीबाबतचा हा आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता यामध्ये बघा सर्व डिटेल त्यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये विभागीय आयुक्तालय किती, जिल्हाधिकारी कार्यालय किती, अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय याची सर्व या ठिकाणी अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे. आकृतीबंधामध्ये हे सर्व डिटेल या ठिकाणी सादर करावे लागतात, कारण महसूल आयुक्तापासून ते डायरेक्ट खाली आपल्या कोतुलापर्यंत संपूर्ण डिटेल या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही द्यावी लागते. किती पद मंजूर आहेत, किती भरायचे आहेत, सर्व डिटेल या ठिकाणी द्यावी लागते. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं परिशिष्ट 1 आपण या ठिकाणी बघूया. यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर बघा 272 जागा या ठिकाणी जिल्हाधिकारी पद, उपजिल्हाधिकारी पदाच्या, तहसीलदारचे 640 आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपलं जे काय तलाठी आहे म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदाच्या बघा S8 ची वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100 पर्यंतची वेतन श्रेणी तुम्हाला मिळते तलाठी पदासाठी आणि जागा मंजुरीसाठी गेलेल्या आहेत 15,747. विद्यार्थी मित्रांनो, 15,747 जागा या ठिकाणी एकूण जागा मंजुरीसाठी गेलेल्या आहेत. यामधून भरलेली किती पदे आहेत, रिक्त किती पदे आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. चला पुढे जाऊया. यामध्ये बघा एकूण 36 पद आहेत. या आकृतीबंध मंजुरी करण्यासाठी किती, एकूण 36 पदांचा आकृतीबंध महसूल विभागाचा मंजुरीसाठी गेलेला आहे आणि आपल्यासाठी ड्रीम पोस्ट जी काय आपली ती ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी होण्यासाठी आपल्याला भरघोस पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या आकृतीबंधामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ महसूल विभागाची 35,876 पदांचा हा आकृतीबंध आहे. त्यामध्ये आपल्याला तलाठीची सर्वाधिक मध्ये पाहायला मिळतात 15,747. आता सगळ्यात महत्वाचं, वेळ जवळ आलेली आहे. जवळ आलेली आहे. हीच ती वेळ आता आपल्याला रणांगणामध्ये उतरण्याची. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 100% आहे. 13 मार्च ही डेडलाईन होती. कशाची, वेटिंग लिस्टची. 2 वर्षाची मुदतवाढ ज्यावेळेस JR निघाला, वेटिंग लिस्ट प्रत्यक्ष यादीची 2 वर्षाची मुदत या ठिकाणी दिली होती, ती या तारखेला संपत होती आणि त्यानंतर ह्या हालचाली एकदम युद्ध पातळीमध्ये सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लवकरच जाहिरातीचा ड्राफ्ट तलाठी पदभरतीचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जाहिरात काढण्याची सूचना लवकरात लवकर दिलेली सुद्धा पाहायला मिळू शकते. त्यामुळं आपण तयारीत राहणं खूप गरजेचं आहे, कारण ही संधी पुन्हा नाही. बघा तुम्ही पाहताय हे जे काय चक्र आहे महसूल विभागाची तलाठी पदभरतीचं जाहिरात निघण्याचं, 1-1.5 वर्षाला पुन्हा ही जाहिरात पाहायला मिळते. त्यामुळं जसे आपल्याला या ठिकाणी हे चक्र पाहत असताना
पहिल्यांदा कुठेतरी 5-6 हजाराची जाहिरात, त्यानंतर 4,000ची, नंतर 3,000ची, आता कुठेतरी आपण 1700 पर्यंत येऊन पोहोचलो होतो. परंतु आपल्याला नक्की किती जागा शिल्लक आहेत ते पुढे पाहणं योग्य ठरणार आहे. अजून किती पदे भरलेली आहेत, किती जागा शिल्लक आहेत आणि किती जागांची जाहिरात ही महाराष्ट्र शासन त्या जागेला मंजुरी देते ते देखील आपल्याला पाहणं उचित ठरेल. आणि या बरोबरच आपल्याला जागा किती येत आहेत आणि यासाठी आपल्याला फक्त एकच जागा पाहिजेत. परंतु त्याकरता अभ्यास करण्यासाठी जी काही रणनीती आहे ती रणनीती ही आखण्यासाठी किंवा तुम्हाला सहाय्य मेंटर ठेवण्यासाठी आपण तलाठी पदभरतीची बॅच देखील लॉन्च केलेली आहे. तलाठी फॅक्टरीच्या या प्लॅटफॉर्मवरती या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. चला, सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगून झालं की हे जागा आणि जे काय डेट दिली होती ह्याची वेटिंग लिस्टची 13 मार्च ती देखील संपल्यानंतर ह्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. याबद्दल मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा कल्पना दिलेली होती. आता अशा पद्धतीने हा आकृतीबंध मंजूर होतोय. आता यामध्ये सर्व डिटेल या आकृतीबंधामध्ये दिलेले आहे. महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत, कशा पद्धतीने त्याचं कामकाज चालतंय, यामध्ये महसूल राज्यातील महसूल विभागाचा मंडल अधिकारी बघा, मंडल अधिकारी आणि तलाठी यांची संख्या दर्शवणारा विभागनिहाय तपशील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोकण विभागात जवळजवळ 1995 तलाठीच्या जागा आहेत. पुणे विभागात 3146, नागपूर विभागामध्ये 2149, नाशिक विभागामध्ये 2807, अमरावती विभागामध्ये 2432 आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 3218 असे तब्बल 15747 जागांचा हा जो आकृतीबंध आहे तलाठीचा हा आपल्याला पाहायला मिळतोय. या महसूल विभागाच्या आकृतीबंधामध्ये तलाठीच्या एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळतील. बघा, अशा जागा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, पण आपल्यासाठी जी काही आहे ती महसूल सहाय्यक अर्थात ग्राम महसूल सहाय्यक ह्या जागा आपल्याला येणं उचित आहे. आणि त्यासाठीच आपला हा अट्टहास आहे. लवकरात लवकर ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं आपण रणांगण सोडायचं नाही. जे अजून रणांगणामध्ये उतरलेलेच नाहीत त्या विद्यार्थी मित्रांनी शस्त्र अस्त्र सगळं घेऊन तुमचा संसार त्या ठिकाणी पूर्णपणे तन मन धनाने चालू करायचा आहे. आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, चला या पद्धतीने अशा पद्धतीने महसूल विभागाचा आकृतीबंध होतोय. आपल्यासाठी जी काय ड्रीम पोस्ट आहे ती ड्रीम पोस्टची जाहिरात लवकरात लवकर आलेली मिळेल. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.